नागपूर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या नशामुक्ती अभियान आणि ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक रविवारी इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते। यावेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आवारी चौक सिरसपेठ परिसरात एका संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी ओळखपत्र दाखवून चौकशी केली असता त्याने आपले नाव वेदांशु ईश्वर तुरुपकर, वय वर्ष 20, राहणार वकीलपेठ असे सांगितले। 2 पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडून 2.43 ग्रॅम एमडी सह एकूण 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत आरोपीने ही एमडी पावडर अभि उर्फ आशू गावंडे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली। याच आरोपीचा संबंध हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील घरफोडी प्रकरणाशी देखील असल्याचे समोर आले असून चोरीचा मुद्देमाल विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क 22 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।